नमस्कार. MPSC ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आता जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात ठेवायला अडचण येत असेल, किती वेळेस वाचून लक्षात राहत नसेल, तर चिंता करायची गरज नाही. कारण आपण संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्सचं एक PDF घेऊन आलेलो आहे, जी तुम्हाला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून मिळेल जाईल. तसेच याच नावाने MPSC ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं तर जॉईन करा. त्यावर इतर सब्जेक्टचे ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता पहा, मी तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो आपले ट्रिक्स कसे आहेत काय आहेत. तर पहा, भाग 5 मध्ये कार्यकारी मंडळ दिलेलं आहे. तर यामध्ये कलम 52 पासून 78 पर्यंत कार्यकारी मंडळ दिलेले आहे. आता यामध्ये तुम्हाला राष्ट्रपती संबंधी काही कलम आहेत, ते कसं लक्षात ठेवायचे ट्रिक्सनुसार सांगतो. तर पहा, 52 पासून 62 पर्यंत राष्ट्रपती संबंधी कलम आहेत. तर पहा, कलम 52 काय? तर कलम 52 आहे, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. कलम 52 काय आहे? तर भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे. तर आता याला आपण ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवलेलं आहे की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण ट्रिक्स केलेली आहे. ट्रिक्स काय केलेली आहे की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असं का? त्याचं कारण असं आहे की कलम 52 नुसार आपण भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं तरतूद आहे. मग पहा, 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा काय होतो? तर येथे यमक जुळतो. म्हणून कलम 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण इथे ट्रिक्स केलेली आहे. ओके. त्यानंतर पहा, कलम 57 महत्त्वाचं आहे. तर कलम 57 पहा, राष्ट्रपती पुनर्नियुक्तीस कितीही वेळा पात्र ठरतील. भारताचे जे राष्ट्रपती आहेत का ते परत एकदा त्यांची निवड झाली 5 वर्षासाठी, तर ते परत किती वेळेस निवडणूक लढवू शकतात, असं कुठलंही बंधन नाही त्यांच्यावर. मात्र अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेत राष्ट्रपती फक्त 2दाच निवडणूक लढू शकतात. तर आता हे 57 नुसार राष्ट्रपती परत किती वेळेस निवडणूक लढू शकतात, हे कलम 57 मध्ये याला कसं लक्षात ठेवायचं? तर पहा, याला असं लक्षात ठेवा की भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे. आता जो पती आहे का, आता जो नवरा आहे का, पती म्हणजे राष्ट्रपती म्हणू आपण इथं, आता जो पती आहे तोच मला 7 जन्म पती. ज्यावेळेस ते वडाला अशा 7 फेऱ्या मारायला जातात त्यावेळेस ते म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्म हाच पती पाहिजे असं लक्षात ठेवा. म्हणजे कलम 57 तुमच्या लक्षात राहील. कारण 57 मध्ये पण शेवटी काय आहे? 7 आहे. ओके. त्यानंतर कलम 58 पहा. कलम 58 आहे राष्ट्रपती पात्रता किंवा अर्हता, म्हणजेच राष्ट्रपती पदाचे क्वालिफिकेशन. म्हणजे नेमकं राष्ट्रपती पदाची निवडणूक कोण लढवू शकतो. तर याची ट्रिक्स आपण काय केलेली पहा. आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. आपले जे रामदास आठवले आहेत का, मंत्रीसाहेब रामदास आठवले, त्यांच्यामध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. ओके. कलम 58 मध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. आता नुकतीच मागच्या जी ग्रुप सी झाली, कंबाईन ग्रुप सी प्री 2024, तिला विचारला होता खालील कोणत्या कलमनुसार राष्ट्रपतीची पात्रता आहे. तर कलम 58 मध्ये राष्ट्रपतींची पात्रता दिलेली आहे. पहा, तर 58 राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. आणि राष्ट्रपतीच्या पात्रता काय आहेत हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. पात्रता 2च आहेत. एक म्हणजे त्यांचे वय 35 वर्ष पूर्ण असावे आणि ते भारतीय असावेत. हे 2च पात्रता आहेत. भारतीय असावेत आणि दुसरं म्हणजे त्यांचे वयाची त्यांनी 35 वर्ष पूर्ण केलेले असावे. मात्र भारतामध्ये आतापर्यंत फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सलग 2 वेळेस निवडून आले. त्यानंतर एकही राष्ट्रपती डबल झालेले नाहीत. फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच 2 वेळेस निवडून आलेले आहेत. मात्र राष्ट्रपती कितीही वेळेस निवडून येऊ शकतात. आणि सध्या कोण आहेत राष्ट्रपती? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आता सध्याच्या राष्ट्रपती आहेत आणि त्या परत कितीही वेळेस निवडून येऊ शकतात. त्यानंतर पहा, कलम 60. कलम 60 काय आहे? कलम 60 आहे राष्ट्रपतीची शपथ. कलम 60 आहे राष्ट्रपतीची शपथ. शपथ कोण देतं त्यांना? तर सरन्यायाधीश. राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा. राष्ट्रपतींनी जी साडी नेसून शपथ घेतली होती त्या साडीवर वर्षभर 60% डिस्काउंट भारत सरकारकडून जाहीर केला. म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी साडी नेसून शपथ घेतली होती त्या साडीवर भारत सरकारकडून 60% डिस्काउंट जाहीर करण्यात आला. आणि शपथेच्या अगोदरचे जे कलम आहे ते अटी आणि शर्ती संबंधी आहे. तर पहा, याला कसं लक्षात ठेवायचं. सरन्यायाधीश राष्ट्रपतींना काय म्हणतात की मी तुला शपथ देईल. सरन्यायाधीश राष्ट्रपतीला म्हणतात की मी तुला 60 नुसार शपथ देणार आहे. मात्र शपथ घेण्या अगोदर त्या पदाच्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. म्हणजे शपथ घेण्याच्या अगोदर अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागतात. त्या मान्य केलं नाही तर शपथ दिली जाणार नाही असं सरन्यायाधीश म्हणले. म्हणजे शपथ घेण्याच्या अगोदर अटी आणि शर्ती आहेत. मग अगोदर म्हणल्यावर मग 60च्या
अगोदर कोणता अंक असणार आहे? 59. म्हणून कलम 59मध्ये अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत, असं तुम्ही लक्षात ठेवा. आता एवढंच नाही तर तुम्हाला आणखी थोडासा डेमो दाखवतो इतर टॉपिकचा. तेव्हा कलम 108 खूप महत्त्वाचं आहे. कलम 108 काय पहा, तर कलम 108 आहे संयुक्त बैठक. संसदेचे जे कलम 108 आहे का, यावर पण प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे. ते 108 आहे संयुक्त बैठक. तर त्याला कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण, हे जे 8 आहे का, हे 8ला आपण असं आडो लिहिलं तर हे असं 8 तयार होतं, हे असं 8, हे असं 8 आडो लिहायचं, हे असं आडो लिहिल्यावर हे असं 8 तयार होतं. हे जे असं 8 तयार होतं आडो लिहिल्यावर, तर हे हा जो एक गोल आहे त्याला आपण लोकसभा म्हणू, हा जो दुसरा गोल आहे त्याला आपण राज्यसभा म्हणू. बघा हे जे 2 गोल आहेत, हे असं आडो 8 असं लिहू आपण. हे 8ला काय करायचं, हे उभा 8 आहे ना, याला असं आडो 8 केलं तर हा एक गोल तयार होतो आणि हा एक गोल तयार होतो. तर पहिल्या गोलमध्ये लोकसभा लिहा आणि दुसऱ्या गोलमध्ये राज्यसभा लिहा. म्हणजे दोन्ही काय झाले, ते जॉईंट झाले, म्हणजेच संयुक्त बैठक. म्हणजेच संयुक्त बैठक म्हणजेच काय, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ग्रहाचे सदस्य एकत्र येतात आणि त्यांची संयुक्त बैठक पार पडते, त्याला म्हणतात संयुक्त बैठक. तर ते कोणत्या कलममध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे असं विचारलेलं आहे भरपूर वेळेस, तर ते असं लक्षात ठेवा. आणि संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार असतो राष्ट्रपतींना. आणि संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण बसवतं, तर लोकसभा अध्यक्ष. ते नसतील तर लोकसभा उपाध्यक्ष, आणि तेही नसतील तर राज्यसभेचं उपाध्यक्ष. बघा राज्यसभेचं अध्यक्ष संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान बसवू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत फक्त 3 वेळेस संयुक्त बैठक बोलवल्या आहेत. जसं भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आतापर्यंत, जशी संसदेची निर्मिती झाली तेव्हापासून आतापर्यंत फक्त 3 वेळेस संयुक्त बैठका बोलवलेल्या आहेत, एवढं लक्षात घ्या. ओके, तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 हा नंबर आहे आपला. त्यावर संपर्क करून आपली पेड PDF परचेस करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.